एक महिला संत शबरी आणि एक पुरुष संत आहे. त्या संतांचं नाव आहे संत हरपाल. ऐका, फार गोड चरित्र आहे संत हरपालांचं. या सातपुड्या पर्वताच्या खाली तिकडे त्यांचं गाव. असं म्हणतात की सगळे संत मांडेळी काय करायचं, हरपाल जे वाल्ल्या कोडी करायचा तेच हरपाल करायचा. काय करायचे वाल्मिक ऋषी? हा माहित आहे तुम्हाला, वाट सरून ना वाटेने येणारा जाणाऱ्याला मारायचं हे कोणाचं काम होतं? आहे अगोदर. आता नंतर वाल्मिक ऋषी, अगोदर वाल्ल्या कोडी. हळूहळू वाल्याचे वाल्मिक झाले. एवढा प्रवास त्यांच्या जीवनामध्ये झाला. काय करायचे ते? हा, एकाला मारायचे, पण मूळ कोणाला मारायचे आपल्याला माहिती. हा, मारला की त्याचा खडा घ्यायचा, रानात टाकायचा. असं म्हणतात. किती राजन भरले होते आपण काही पाहिले गेलते, पण जुने लोक सांगतात 7 राजन भरले. 7 राजन भरले बा. ऐका, जे काम वाल्मिक ऋषी करायचे अगोदर तेच काम हरपाल करायचा. हरपाल काय करायचा? येणाऱ्या जाणारा दिसला की येणाऱ्या जाणाऱ्याला मारायचा. मारला की नाही, मारायचा म्हणजे पकडायचा, त्याच्याजवळ लुटायचा. पण ऐका, हरपालाचा नियम होता. काय नियम होता? हरपाल्यानं जर एखाद्याला पकडलं वाट सरू मध्ये, तर त्याला विचारायचं हरपाल अगोदर, का रे देवाचं भजन करतो का? त्यानं जर हो म्हटलं, गळ्यात माळ आहे का? हो म्हटलं तर सोडून द्यायचा. पण ज्याच्या गळ्यात माळ नाही, जो देवाचं भजन करत नाही, त्याचं लुटून घ्यायचं ना गावात वाटून द्यायचं. असं काम संत हरपालाचं होतं. असं म्हणतात, एके दिवशीचा प्रवास सर्व सकळ संध्या मांडियाडी तीर्थयात्रा करता करता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेवराय अधिकृत सर्व संत मांडियाडी तीर्थयात्रा करता 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 या संत हरपालाच्या गावात जाऊ लागले. हा वाटेनं उभा होता. हा कशा करता उभा होता? आता त्याचा काम धंदा करण्याकरता. तेवढ्यामध्ये म्हणे ज्ञानोबारायांचं भजन याच्या कानावरती. ज्ञानोबाराय बोलताय, नामदेवराय भजन करताय. याला वाट सरून हा मारायचा, पण संतांविषयी प्राम प्रेम होतं. हा त्यांच्याकडे गेला. नामदेवरायांचे ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, छोट्याच्या मुक्ताबाईचं दर्शन घेतलं. वा 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 ज्ञानोबाराय, फार कृपा झाली, मी तुमच्या बऱ्याच दिवसापासून वाट पाहतोय. आता एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला. कळला? मुक्ताबाई बोलते, दादा मला फार भूक लागली आहे. वाट सरीनं चालता चालता आता संतांना परीक्षाच घ्यायची असते. असं म्हणतात. मुक्ताबाई बोलते, दादा मला फार भूक लागली. ज्ञानोबाराय बोलतात, काळजी करू नको मुक्ता, हे संत हरपाल आहे. हे म्हणत, बापा संत? कारण याला माहित होतं मी काय करतो तो. हा, पण ज्ञानोबाराय म्हणता, हे कोण आहे? संत हरपाल आहे. याला जरा बरं वाटलं. हा म्हणे, बा आम्ही तर बिलकुल हरपाल म्हणजे संत हरपाल आहे. मग आज दादा आपल्याला पोटभर जेवू घालतील. मुक्ता काळजी करू नको, चल आपण जाऊ दादाकडे. दादा खाऊ घालशील ना? तो म्हणे, हा आता मला तर खाऊ घालणं झालं म्हणे बापा. त्यानं सर्व संतांना घरी आणलं. घरी आणलं तर घरात दाना नाही यायचा. का दाना नाही? पत्नीच नाही तर दाना काय? इकडे तिकडे वाटायचं, खायचं झालं, पोट भरलं लय झालं. हा म्हणे, एक काम करा, तुम्ही थांबा इथं घरात, मी जरा जातो ना बाजार करून येतो. हा गेला. आता बाजाराला पैसे नाही, मायचं कामच. घेतली कुरानं, उभा राहिला कुठे? वाटेवर. आता हा वाट पाहत होता, कोणीतरी येईन कोणीतरी येईन कोणीतरी येईन. पण ऐका, त्या दिवसाचं नवल असं आहे की त्या दिवशी वाटेनं कोणी येतच नाहीये, कोणी येत नाहीये. म्हणून संत हरपाल देवाला आवाज देत आहे, देवा अरे माझ्या करता रोज हजारो माणसं रस्त्याने पाठवतो, रोज सावकार पाठवतो, आज का आंधळा झाला? अरे आज तुझी गरज आहे, माझ्या करता नाही रे, माझ्या करता रोज हजारो वेळा तू येतो, पण माझ्या घरी जे आज आले ते माझे नाही, ते तुझे आहे. पण ऐक देवा, माझ्या करता नको, आता तुझी लाज तुझं देवा. तुला यायचं असेल तर त्यांच्या करता ये. आर्त भावनेने आवाज जर दिला जगाच्या मालकाला, जगाचा मालक येतो. द्रौपदीने दिला जगाचा मालकाला. आपल्याला वाटत नाही देव येतो म्हणून आपण बोलत नाही त्या अर्थ भावनेने. या संत हरपालाने आवाज दिला, जगाचा मालक झोपेतून जागी झाला आणि रुक्मिणीला म्हणू लागला, रुक्मिणी चाल जरा लग्नावर जाणार आपले. का बा लग्नावर सांगलं? नथ गीत मस्त मंगलसूत्र सगळं तयार. लग्नाला म्हटल्यावर बापा मग आता कल्पना करा, आपल्या रुक्मिणी म्हटलं लग्नाला जाणार, ते 1 घंटा लावते ते. आता ही ओरिजिनल रुक्मिणी होती, ते फार तयारी करायला लागली. देव म्हणे टाइम नाही आहे, 5 मिनिटं बाकी तर आले. काय लावलं तू ना, फटाफट उरकोय, 5 मिनिटाचे घालणार ते घाल लवकर. ते म्हणे बरं 5 मिनिटं आहे का? तिने फटाफट घातलं. तिने फटाफट घातलं ना, बैल जोडी रचली मस्त. बैल जोडीवर देव पुढे बसला सावकारासारखा आणि मागे सावकारी, सावकार सावकारी. आणि त्याच रस्त्याने बैलगाडी टाकली. कोण्या रस्त्याने? हरपाल उभा आहे त्याच रस्त्याने. आणि यानं बैलाचा आवाज, तो म्हणे शिकार आली. शिकार आली ना, जसा जसा रथ जवळ येत होता याचं मन हळूहळू हलकं होत होतं. का? तो म्हणे हात येतोय, पण आपला नियम आहे. काय नियम आहे?
की हा देवाचं भजन करणारा नसला पाहिजे आणि नंबर 2 याच्या गळ्यात मान नसली पाहिजे. ऐका, देव समोर आला, जसा समोर आला तसा याने हातात कुऱ्हाड घेतली, वर चढला, देवाची कंठीत धरली. कुठं चालला म्हणे? लग्नाला. मला वाटलं वारीला चालला का? तर म्हणे वारी काय राहते? देव म्हणे वारी काय असते सांग म्हणे. तू देवाचं भजन करतो का? म्हणे मी फेकर आहे म्हणे गो देवाली. देवाचा आपला काही संबंध नाही म्हणे. कोण सांगे? देवच सांगे म्हणे. देवाचा आपला दूरदुर्लोक संबंध नाही. तो म्हणे गळ्यात माळ आहे का तुझी? काय सगळ्या माडी म्हणे या घ्या ना पहा. आलं येत नाही नशीब मग दाखवून बो. तो म्हणे माडी का? देव म्हणे एक माड नाही बो आपल्या गळ्यात. मग चाल काढ फटफट म्हणे सगळं. ते न म्हणे घे. देव म्हणे तू या करता चांगलाय ना, तर घे. सगळं काढून दिलं फटफट. मग हरपाल म्हणे का रे भाऊ, तू तर भजन करत नाही पण तुझी बाई? तो म्हणे मी तरी का आगा देवाले पाहतो, ते तर देवाले पाहत बी नाही म्हणे. मग तो मागे गेला. तो म्हणे काढ फटफट. हे देवाले म्हणे म्हणे देवा. देव म्हणे बापा तुला डेंजर आहे, देवाने फिवाने देऊन टाक म्हणे सगळं. तिनं सगळं त्या हरपालानं सगळं घेऊन घेतलं, सगळं घेतलं, गोठोडी बांधली. तो म्हणे बस जमला, आता आपण मस्त सामग्री आणून संतांना भोजन करू घालू. तो 5-6 पाऊल चालायला लागला आणि 5-6 पाऊल चालल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपण सामग्री तर आणू पण स्वयंपाक कोण म्हणून म्हणे इलेश निवा तर तो गेली. हा तेलेच खाली उतरले बैलगाडी, उतरा खाले चला म्हणे. त्यानं सामान आणला, देवाले पाणी व्हायला लावलं हांड्यानं आणि रुक्मिणी चुल्याजवळ बसाडली. हे म्हणे देवा चुला म्हणे बस चुल्याजवळ. याला चुला अरे म्हणे आगीन काही आगीन बसत तिथं बसली बा. आणि रुक्मिणी मातेनं स्वयंपाक बनवला, भाकरी बनवल्या मस्त. ऐका ताट तयार केले ज्ञानोबारांनी. ते सर्व जेवणाला बसले. ज्ञानोबारा नामदेवराज जवळ बसले आणि पहिलाच घास घेतला, भाकरीचा तोंडात घातला. जसा नामदेवरांनी घास तोंडात घातला, नामदेवरांना ज्ञानोबाराज दोघी एकामेकीकडे पाहायला लागले. ते म्हणत का हो, हे चौथं वैकीचे चव. तर म्हणे हे चव इकडची नाही, हे तर आपल्याकडची पंढरपूरची. पण ते म्हणत इकडे कशाला येईन पंढरपूर खाऊ म्हणे. ते थकले होते. सगळं संतांनी भोजन केलं. ऐका फार गोड आहे. नामा म्हणे देव इच्छी संत संग फार गोड चरण आहे. ऐका सगळं संतांचं भोजन झालं आणि हात धुण्याकरता बाहेर आले. हात धुण्याकरता जसे बाहेर आले तसे संत हरपालाने आवाज दिला, सावकार पाणी आण म्हटल्यानंतर सावकार ज्यावेळेला हांडा घेऊन आला आणि हांडा घेऊन फक्त सावकाराला पाहिलं. ज्ञानोबारांनी आणि नामदेवरांनी दोघांनी पाहिलं. तिकून जगाचा मालक ढसा रडायला लागला. इकडे नामदेवराय, ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, सोपान काका आणि निवृत्तीनाथ सगळे रडायला लागले. सर्व ढसा रडताय. हरपालाला कळत नव्हतं झालं काय. हरपाल बोलतो ज्ञानोबारायांना, नामदेवरांना का होय तुमचे नातेवाईक आहे का? का रडता तुम्ही? यांच्याकडे पाहून का रडता? हे कोण आहे? हे कोण आहे म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय बोलतात, हरपाल हे कोण आहे सांगू? बाप रुक्मादेवीवर जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेदना नो हे माय. अरे हा वेगळा नाही, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडी पांघरू हरी. तो हा जगाचा मालक आहे. हा जगाचा मालक आहे. एवढा ऐकलं ना संत हरपाल ढसा रडायला लागला. पांडुरंग परमात्म्याच्या पायावरती लोटांगण घातलं. देवा अहो तुमच्या अंगावर कुऱ्हाड नेली मी मारण्याकरता. तुम्ही तर सांगायला पाहिजे होतं तुमचं सोडा, पण मी आई साहेबांवर धावून गेलो मारण्याकरता. तेव्हा तरी सांगायला पाहिजे होतं. पण देवा तुम्ही सगळं केलं का? त्याला प्रत्यक्षदर्शी उभे असलेले नामदेवराय बोलतात, संत हरपाला मी सांगतो देवानी का केलं. देवाने केलं याच्याकरता की देवाला हेच आवडते. नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी. देव म्हणतो देवा, देव म्हणतो संत हरपाला, यांच्या संगतीशिवाय मला दुसरं काहीच आवडत नाही. म्हणून मी सगळे काम सोडून यांच्या संगती करता येतो. असा गोड या अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवला. ज्ञानेश्वर